तसं तो जो लाकूड तोड्या होता पाहिलं, तो म्हणाला गंधर्वांना मला भूक लागली. गंधर्व म्हणाले बाबा तुला भूक लागली का? काही हरकत नाही, भूक तर लागणारच आहे, पण तू घरी जाऊ नकोस. त्या गंधर्वाने काय केलं, एक मातीचं मडकं घेतलं आणि या लाकूड तोड्याला दिलं आणि लाकूड तोड्याला सांगितलं की बाबा रे, हे मातीचं मडकं मी तुला देऊन राहिलो, हे मातीचं मडकं तू घे आणि याच्यामध्ये हात टाक. तू जी इच्छा करशील तो पदार्थ या मडक्यातून निघेल, तो तू खा आणि तुझी भूक शांत कर. याला खूप आश्चर्य वाटलं लाकूड तोड्याला. याने ते मातीचं मडकं घेतलं, हात टाकला मडक्यामध्ये, लाडू पाहिजे. लाडू म्हटल्याबरोबर त्या मडक्यातून लाडू आले, पोटभर लाडू खाल्ले. आनंद वाटला त्या लाकूड तोड्याला. परत सेवा करायला लागला गंधर्वांची. भूक लागली की मडक्यामध्ये हात टाकायचा, पुरणाची पोळी पाहिजे, मिळायची त्याला. तृप्त झाला तो आणि काम करायला लागला गंधर्वांचं. होता होता 3 दिवस पूर्ण झाले आणि 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर आता मात्र हे गंधर्व म्हणतात की लाकूड तोड्या, आम्ही 3च दिवस या पृथ्वी तलावर राहायला आलो होतो, आता आमचे 3 दिवस पूर्ण झाले, आता आम्ही स्वर्गामध्ये परत जाणार. पण तू जे 3 दिवस आमची सेवा केली त्या सेवेचा मोबदला काहीतरी देण्याची इच्छा आहे, तुला काय पाहिजे माग. आता असं म्हटल्यावर हा लाकूड तोडा म्हणतो, हे पा, एखाद्या वेळेस देव प्रसन्न होईल, संत प्रसन्न होतील आणि ते जेव्हा तुम्हाला म्हणतील की काय पाहिजे, तेव्हा संतांना मागण्यासाठी सुद्धा तुमच्याजवळ विवेक पाहिजे. त्याशिवाय तुम्ही जे मागू नये ते मागाल. आता हा लाकूड तोड्या होता. गंधर्वांनी विचारलं त्याला, काय पाहिजे? तुला जे पाहिजे ते आम्ही देतो. पण लाकूड तोड्या काय म्हणाला की हे जे मडकं आहे ना, हे मडकंच मला देऊन द्या. गंधर्व म्हणाले, अरे हे मातीचं मडकं आहे, खाली पडलं की फुटणार आहे, यापेक्षा तुला अजून काही पाहिजे असेल तर माग.